नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर इथं आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे। तर अजून बरंचसं काम बाकी आहे। आता स्वयंपाक करून घ्यायचं आणि नंतर बरेचसे काम आज करायचे आहेत, क्लीनिंग वगैरे, कारण आता 2 दिवसावरच संक्रांत आलेले आहे आणि सण म्हटलं की अगोदर क्लीनिंग वगैरे केली तर छान वाटतं आणि बरं फ्रेश वाटतं। त्यासाठी चला म्हटलं आता बरेच दिवस झालं साफसफाई सुद्धा केली नाही। एवढी काही डीप क्लीनिंग नाही करायची, कारण एवढं काही खराब वगैरे नाही झालं, फक्त वरची वर आपलं साफसफाई करून घ्यावी म्हटलं, जेणेकरून सण असल्यासारखं सुद्धा वाटेल। तर चला आज वांग्याची भाजी बनवायची होती सकाळचं। तर व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात, नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि त्या दिवशी हा ऑनलाईन जो ड्रेस मागवलेला तो आज मी वेअर केलेला आहे, कसा दिसतोय तो सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। आणि कापड खरंच खूप छान आहे, अगदी स्मूथ आणि डेली यूजसाठी खरंच खूप छान आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर लिंक सुद्धा देईन। तर आज आहे सुट्टी अन्वीला आणि ती टीव्ही बघत बसलेली। माझं सुद्धा स्वयंपाक झालता, अन्वीची आंघोळ वगैरे बाकी आहे, बाकीचं माझं सुद्धा आवरायचं आहे, फक्त अगोदर की स्किन केअर करून घेतलं आणि आज म्हटलं पूर्ण घराची क्लीनिंग करायची आहे। डीप क्लीनिंगला 1-2 दिवस तर लागतात, पण वरवरनं क्लीनिंग करायची आहे, काही एवढं काही खराब झालं नाही त्यामुळे। तर बघूया आता म्हटलं 1-1.5 महिने डीप क्लीनिंग तर करावीच लागणार आहे। आणि मला सोफ्याचे कवर सुद्धा घ्यायचेत, मी म्हटलेलं काल जायचं पण काल पण आमचा प्लॅन कॅन्सल झाला। बघूया आता कधी मुहूर्त लागतोय। आणि अजून किराणा सुद्धा भरायचा आहे, ह्या 2 महिन्यात मी किराणा भरलाच नाही, त्यामुळे काय होतंय हे संपलं ते संपलं, सारखं दुकानला वगैरे जावं लागते। पण म्हटलं आता हे साफसफाई केली की उद्या किराणा भरावा। बघूया, मी म्हणते डीमार्ट मधून भरावा, पण आपल्या बजेटनुसार ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे, कसं भरला काय कुठून भरला ते सुद्धा। आणि हे क्लिप आहे ना आदल्या दिवशीचे आहे, जेव्हा अन्वीला स्ट्रॉबेरी आणले, तिला आईस्क्रीम बनवायचं होतं आणि माझ्याकडे जो मिक्सर होता तो मी एकदा खराब झाला, परत रिपेअर करून आणला आणि नंतर खराब झाला, त्यामुळे आता नाही म्हटलं तर महिना झाला तसाच तो पडलाय। आता मला वाटते की नवीन घ्यावं की तोच रिपेअर करावं। बघूया आता खर्च किती सांगतात काय। तर तिला खायचं होतं आईस्क्रीम, जाताना सांगितलेलं, तर म्हटलं आता उकळीमध्येच मी जी स्ट्रॉबेरी होती 3-4 ते धुवून घेतल्या आणि थोडीशी साखर टाकली आणि बारीक असं हे करून घेतलं। तर सिंपल असं, आणि लहान मुलांना स्ट्रॉबेरी मँगो असले की आईस्क्रीम पाहिजे असतं, आणि मग म्हटलं चला आपलं थोडंसं तिच्यापुरते 2-3 असे बनवून ठेवावे, जेणेकरून ती स्कूलमधनं आलं की खाईन। तर मी दुधामध्ये सुद्धा थोडीशी साखर टाकलेली, विरघळून घेतलेली, आणि आता ते दूधच मी त्याच्यामध्ये जे पेस्ट केली मी ह्याची स्ट्रॉबेरीची तेच मिक्स करून आता जे आईस्क्रीमचे कंटेनर आहेत ना त्यात ओतून ठेवते आणि फ्रीजरमध्ये ठेवते, जेणेकरून आणि वेळेपर्यंत व्यवस्थित असं हे होऊन जाईल, ते सेट होऊन जाईल। आणि खरंच आहे ना, आईस्क्रीमपेक्षा ही स्ट्रॉबेरी शेक असा जो मी असा बनवलेला तो मी टेस्ट करून बघितला, खरंच खूप छान लागत होता। पण अन्वीला आईस्क्रीम खायचे होते त्यामुळे मला आईस्क्रीम बनवावे लागले, नाही तर असं सुद्धा खूप छान लागलेलं। आणि असं मी उकळीमध्ये बारीक केल्यामुळे जास्त अशी बारीक स्ट्रॉबेरी झाली नव्हती, थोडे थोडे त्याचे हे सुद्धा राहिलेले, आणि ते दाताखाली आले ना खरंच खूप छान लागत होतं। आणि आईस्क्रीम सुद्धा लागलं, पण मला आईस्क्रीमपेक्षा ही स्ट्रॉबेरी शेकच खूप आवडला। कसं लागतंय? कोणता फ्लेवर? स्ट्रॉबेरी। असंच पाहिजे होतं ना। तर आदल्या दिवशीची जी क्लिप शूट केली ते मी शेअर केली आईस्क्रीमची, आणि त्यानंतर मग साफसफाईला सुरुवात केलेली आहे। तर अगोदर म्हटलं हॉलपासून सुरुवात करावी, हॉलमधलं जाळ्या वगैरे झटकून घेतल्या, तर सॉरी बेडरूममधून जाळ्या वगैरे झटकून घेतल्या की नंतर हॉलमध्ये जाणं, हॉलमधले झाले की किचनमध्ये, कारण किचनमधली जी काही भांडी घासेल ती हॉलमध्ये ठेवता येतील आणि धूळ सुद्धा उडणार नाही घासलेल्या भांड्यावरती। त्यासाठी म्हटलं अगोदर बेडरूमचा दरवाजा लावला की हॉलमध्ये व्यवस्थित अशा जाळ्या वगैरे काढता येतील, आणि नंतर किचन, आणि एकदम हॉल क्लीन झाला की जी काही भांडी घासेल पसारा असेल ते हॉलमध्ये आणून ठेवता येतो किचनमधल्या, कारण किचन खूप छोटा आहे आणि मग जास्त गर्दी झाली की काही सुचत नाही। तरी सुद्धा साफसफाई करायचं म्हटलं ना मला खूप मोठा प्रश्न पडतो की कुठून सुरुवात करावी आणि काय, आणि एका दिवसात म्हटलं की थोडासा असा लोड येतो। तरी सुद्धा वरवरनं करायची होती त्यामुळे जास्त काही एवढं नाही, पण डीप क्लिनिंगला नाही म्हटलं तर 2-3 दिवस तरी पाहिजेत व्यवस्थित असं करायला, भिंती वगैरे पुसून घ्यायला। पण ह्यावेळेस काय मी भिंती वगैरे पुसून नाही घेतल्या, फक्त झाडून घेतल्या,
त्यानंतर हॉलमध्ये आले. हॉलमधले अगोदर देवघराचे ते लटकन होते ना, ते बरेच दिवस झाले धुतले नव्हते, ते सुद्धा धुवायला काढले. किचनवरती ठेवले. किचनमध्येच ते देवघरातले जे काही कापड वगैरे असेल ते मी किचनवरतीच धुत असते बेसिंगमध्ये. तर त्यानंतर मग सोफा सरकवला. हे साईडच्या 2-3 खुर्च्या आहेत ना, ते सरकवायला येतात, पण जी मधली कॉर्नरची हे आहे ना, ती सरकवलीच नाही मी जेव्हापासून सोफा लावल्यापासून. पण म्हटलं आज सरकावं, कारण तिथं सुद्धा धूळ वगैरे, कचरा आणि अन्वीचं काय खेळणी वगैरे अडकलेली त्यासाठी. आणि ही जरा जड असल्यामुळे सरकवत नव्हती लवकर. बाकीचे दोन्ही साईडच्या आहेत ना, ते पटपट होते, तिकडं तिकडं सरकतात पटक्षिणी. असं थोडासा धक्का दिला तरी. पण जी मधली कॉर्नरची चेअर आहे ना, ती जरा जड असल्यामुळे तर पूर्ण सोफा सरकवला आणि सर्व त्याच्या खालचा व्यवस्थित असा कचरा काढून घेतला आणि आता पुसून घेते. कारण धूळ बसलेली, कचरा एवढा काय नव्हता, फक्त धूळ बसलेली फरशीला, त्या साईडच्या भिंतीला सुद्धा. तर ते सुद्धा मी आता पुसून घेते व्यवस्थित. कारण जे काही मोकळा पॅसेज आहे ना, तो रोजचा पुसला जातो, पण ही कॉर्नर आहे ना, त्यामुळे ते आतमध्ये हात वगैरे जात नाही. आणि झाडूसुद्धा एवढा तेवढा कचरा राहतो, त्यासाठी म्हटलं व्यवस्थित आज सोफा पण पुसून घ्यावं आणि तिथली जागा सुद्धा. तर बघू शकताय पूर्ण सोफा सेट करून घेतला मी नंतर सर्व साफसफाई करून. आणि आता किचनमध्ये आलेले आहे. आणि किचनमध्ये तर एवढा सारा पसारा बघून मला समजत नव्हतं कुठून सुरुवात करावी. तर अगोदर म्हटलं हे लटकन आहेत ना, ते भिजत घालावे निरम्याच्या पाण्यामध्ये, आणि नंतर मग बाकीची भांडी वगैरे घासेपर्यंत ते चांगले भिजतील आणि नंतर मग धुता येतील त्यासाठी. तर किचनवरती अगोदरची भांडी खूप आहेत आणि मला अजून जे डबे वगैरे आहेत ना, ते सुद्धा घासायचे आहेत. पण अगोदर म्हटलं ही जे भांडी आहेत ना, तीच घासून घ्यावी, जेणेकरून किचन रिकामं होईल आणि मग पुढची भांडी रिकामी करायला बरं पडेल. तर थोडीशी भांडी लावायची होती, ती सुद्धा लावून घेतली. आणि किचन छोटं असल्यामुळे आहे ना, साफसफाई करताना खूप अवघड जातं. कुठली वस्तू कुठं ठेवायची हीच समजत नाही. तरीसुद्धा जे एक्स्ट्राच्या भांडी वगैरे असते ते मी ह्याच्यामध्ये ठेवते हॉलमध्ये, जेणेकरून किचन थोडंसं रिकामं राहील आणि आवरताना व्यवस्थित असं आवरलं जाईल त्यासाठी. तर बघू शकताय सर्व भांडी मी अगोदरची जी होती स्वयंपाकाची एक्स्ट्राची जी काढलेली ती घासून घेतली. आणि आता डब्बे भरण्या घासायला काढलेत. तर भरण्या मी काही सगळ्याच घासणार नाही, अधूनमधून मी घासत असते, पण ह्या भरण्याला बरेच दिवस झालं घासलं नाही, त्याच म्हटलं आता काढाव्या घासायला. आणि डबे वगैरे जे पिठाचे होते ते सुद्धा मी घासून हॉलच्या ग्रिलमध्ये सुकायला ठेवले. सर्व व्हिडिओ काय मी तुमच्याबरोबर शेअर केला नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता आणि हे सर्व क्लिनिंग मला लवकर आवरायचे होते, कारण नंतर मला किराणासुद्धा भरायला जायचं होतं. त्यासाठी जेवढं जमेल तेवढं मी शूट केलं आणि तुमच्याबरोबर शेअर केलं. कारण बऱ्याच ताईंना किचन क्लिनिंग वगैरे खूप आवडते बघायला आणि कमेंटसुद्धा येतात, त्यांच्यासाठी चला म्हटलं थोडं का होईना शूट करावं आणि तुमच्याबरोबर शेअर करावं त्यासाठी. आणि नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते. तर मी फ्रीज आणि ती ग्लास जे भरणी वगैरे ठेवायला मी लावलेलं आहे ते सर्व व्यवस्थित असं ओल्या कपड्याने पुसून घेतलं. त्यानंतर किचन वाटासुद्धा धुवून घेतला घासून स्वच्छ. आणि जे लटकन आहेत ना ते ग्रिलमध्ये सुकायला टाकलेत. आता संध्याकाळपर्यंत चांगले सुकून देणार, कारण त्याच्यामध्ये आहे ना जे हे आहेत ना ते सुकायला जरा टाईम लागतो, कापडाचे आहेत ते काय लोकरचे ते, त्यामुळे मी संध्याकाळीच ते आता देवघराला लावणार. तर आता पूर्ण क्लिनिंग झालेली आहे. फक्त आता फरशी पुसायची बाकी आहे. हॉल, किचन आणि बेडरूम हे तिन्ही फरशी काय मी आता पुसल्या नव्हत्या मगाशी. म्हटलं एकदाच किचन क्लिनिंग झाली की पाणी इकडं तिकडं पडतं आणि नंतर मग अजून डबल पुसत बसावं लागतं. त्यासाठी अगोदर म्हटलं हे सर्व आवरावं किचनमधलं. त्यानंतर मग मी जे ट्रॉलीचे दरवाजे वगैरे आहेत ते पुसून घेतले. फ्रीजसुद्धा पुसून घेतलं. आतून फ्रीजसुद्धा आवरायचं आहे, पण म्हटलं चला आता उद्या आवरावं, कारण आता खूप लेट झालं आहे. अन्वीलासुद्धा आंघोळ वगैरे घालायची, नंतर माझं एडिटिंग वगैरे बरंचसं काम आहे त्यामुळे. तर आता मी किचनमधली फरशी पुसून नंतर हॉल आणि बेडरूममधली पुसणार आहे. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला
सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।